काळामध्ये, जुन्या ब्रिटिश काळामध्ये पती गेला की पतीच्या बरोबर पत्नीनं देहत्याग करायचा, म्हणजे त्याच्या सरणामध्ये उडी मारायची. त्याला कुठली चाल म्हणायची? सतीची चाल. सतीची चाल बरोबर होती. पती गेला की त्या पतीबरोबर आपण जायचं, बरोबर आहे. पण इतकं दुःख आहे या योग साधनेमध्ये की जिचं लग्न झालेलं नाही, जिचं लग्न झालेलं नाही आणि तिनं अग्निप्रवेश करावा, मनोनी पांडवा हा अग्निप्रवेश नीच नावा आणि व्रतारे विन करावा तैसा हा योग. हा योग साधना त्याचे बाबा. नवरा नसताना केलेली आत्महत्या किंवा पतीबरोबर जाणं जसं म्हणजे दुःखद आहे, तसं योग साधनेमध्ये दुःख आहे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना योग्याच्या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाचा जी शेला वाटा भागा आला. दुःख त्यांच्या पदरामध्ये आले, योग्याच्या पदरामध्ये दुःख आहे खरंय. पण योगी प्रयत्न कशा करता करतात? निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता, निर्गुण देवाची प्राप्ती करण्याकरता प्रयत्न त्यांचा चालू आहे योगी लोकांचा. महाराजांना वाईट वाटलं होतं खूप बरं. महाराज गिरिकंदरामध्ये गेले, सगळे योगी पाहिले, सगळे योगी योग साधना करत होते. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, कुंडलिनी चरण, ध्यान, धारणा आणि शेवटची पायरी समाधी. 8वी पायरी कुठली? समाधी. समाधी लागल्यानंतर योगी लोक त्या समाधीमध्ये त्या निर्गुण ब्रह्माला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात योगी लोक आपल्या मनाचा लय, आपल्या लक्षाचा लय, बुद्धीचा लय कुठं करायचे? निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी. त्याचं वर्णन तुकोबाराने केले. लक्षणीय योगी पाहती. कुठं पाहती? समाधी अवस्थेमध्ये लक्ष देऊन, मनाचा लय लक्षाच्या ठिकाणी देऊन त्या निर्गुण ब्रह्माला पाहत होते. पाहतात, दिसतं का ते? लक्षणीय योगी पाहती आभास. तुकोबाराय तो दिसे आम्हास दृष्टी पुढे. योगी लोक समाधी अवस्थेमध्ये ज्या निर्गुण ब्रह्माला पाहतात ते ब्रह्म आम्हाला समोर दिसतंय, आमच्या समोर दिसतंय. योग्यांना सावध केलं तुकोबारांनी, योग्यांना सावध केलं. म्हणजे कशाला हे खटाटोपी करता तुम्ही? हे खटाटोपी करू नका, हे फार अवघड साधन आहे. हे साधना तुम्हाला होणार नाहीत, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. योगी म्हणले महाराज आम्हाला ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची. कोणतं ब्रह्म? निर्गुण ब्रह्म. आणि निर्गुण ब्रह्माला काय करता? तुम्हाला ब्रह्मच पाहिजे ना, मी सगुण ब्रह्म देतो तुम्हाला. म्हणजे महाराज कुठं आहे ते ब्रह्म? महाराज म्हणले यारे गवळी याचे घर. निर्गुण ब्रह्माला काय पाहता तुम्ही समाधीमध्ये? मी तुम्हाला सगुण ब्रह्म दाखवतो. महाराज कुठं आहे ब्रह्म ते? या म्हणले माझ्या बरोबर चला गोकुळामध्ये. महाराजांनी सांगितलं योगी लोकांनो निगमाचे वन म्हणजे शास्त्रामध्ये बघू नका, देवाला शास्त्रामध्ये बघू नका, शास्त्राची प्रक्रिया पाहू नका. देव कसा प्राप्त करायचा ही शास्त्राची प्रक्रिया पाहू नका. निगमाचे वन नका शोधू, त्याचे शोधूच नका तुम्ही देवाला. करू सीन दुःखही करून घेऊ नका. या माझ्या बरोबर या रे गवळीयाचे घरी, या चला गवळ्याच्या घराला, मी तुम्हाला सगुण ब्रह्म दाखवतो. या रे गवळीयाचे घरी बांधील येते दावेवरी. गवळणींनी त्या ब्रह्माला, सगुण ब्रह्माला दावेनं बांधलं. आणखीन एक मुद्दा आहे महाराजांचा. काला म्हणजे काय? काला या शब्दाचा अर्थ काय? 2-3 अर्थ सांगता येते, पण आपल्याला वेळ कमी आहे, एका शब्दामध्ये सांगतो. हरिनाम म्हणजे काय? काला म्हणजे भजन आहे. भजनाला काला म्हटलेलं आहे. हरिनामाचा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, एकत्र येऊन करणं, तो काल आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साध. हा काला खाण्याकरता किंवा काला सेवन करण्याकरता, काल्याचा आनंद भोगण्याकरता निर्गुण ब्रह्म सगुण झालं. काल्याची आसे किंवा काल्याची सुखे आणि परब्रह्म झाले गोरखे. काल्याचा आनंद भोगण्याकरता, भजनाचा आनंद भोगण्याकरता ते परब्रह्म, ते निर्गुण ब्रह्म सगुण झालं आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झालं. कशा करता?
कार्याचा प्रसाद सेवन करण्याकरता किंवा भजन ऐकण्याकरता, भक्तीचं आस्वाद भोगण्याकरता, भक्तीचा आनंद भोगण्याकरता. पण झालं खरंय, प्रगट झालं खरंय, पण झालं कशामध्ये आणि काय झालं? गुराखी झालं. गुराखी कोणी होईल आता? एखाद्याला म्हणलं बाबा तुला महिन्याला 30,000 रुपये पगार देतो, पण जनावरला का आता कोणी राखणार नाही, गुराखी कोणी होणार नाही. पण भगवान परमात्मा आपुले ते थोर, पण नारायण विसरला, आपला सगळा मोठेपणा विसरला आणि गुराखी झाला. त्याला ब्रह्म म्हणावं. सवन ब्रह्म. आणखी ब्रह्माची व्याख्या केलेली आहे तुकोबाराने. व्रताचं फळ काय? व्रत कोणतं श्रेष्ठ आहे? सगळ्या व्रत अनेक आहेत, भरपूर व्रते आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ व्रत कोणतं? सुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. दयादंडी यमदूत झाले दयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. एकादशीचं व्रत श्रेष्ठ व्रत आहे बघा. आणि एकादशीचं व्रत करत असताना भगवान परमात्मा प्रगट झाला. त्यानं ते व्रतही तसंच केलं होतं, त्याचं पारणही तसंच केलं होतं. एकादशी दिवशी एकादशी धरून फराळ करून घरी कधी झोपला नाही. तुम्ही आम्ही घरी झोपतो, पण अंबरीश राजा रात्रभर जागर करायचा, उभारून एकटा जागर करायचा, कीर्तन करायचा. आणि सकाळी सूर्य उगल्यानंतर एक घट केला, म्हणजे 5 मिनिटांनी, सूर्य उगल्यानंतर 5 मिनिटांनी बरोबर नियमानं द्वादशी सोडायचा, पारणं फेडायचं. एवढ्या भक्ता करता भगवान परमात्मा प्रगट झाले. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगट आला. भगवान परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं. म्हणजे एकादशी व्रताचं फळ काय? अरे भगवान परमात्म्याची प्राप्ती हे फळ आहे. एकादशी म्हणजे सामान्य एकादशी नव्हे महाराज. एकादशीचं फळ म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती, म्हणजे व्रताचे जे फळ भगवान परमात्मा. तीर्थाचं मूळ काय? तीर्थ कोणतं मोठं आहे? कोट्यावधी तीर्थाची मालकीन कोण? गंगा. कोट्यावधी तीर्थाची मालकीन कोण? गंगा. जसं आपली दिंडी चालली पंढरीला, या दिंडीला चालक मालक कुणीतरी असतं का नाही? कुणीतरी असतो का नाही? चालक, दिंडी चालक म्हणा, दिंडी मालक म्हणा, कुणीतरी असतो का नाही? तसं कोट्यावधी तीर्थाची मालकीन कोण? गंगा आहे. तुकोबराय म्हणतात अहो भागीरथी महादोष निवारिणी आणि सकळा स्वामिनी तीर्थाची. स्वामिनी म्हणजे मालकीन. कोट्यावधी तीर्थाची मालकीन गंगा. आता गंगेचा उगम कुठून झाला? गंगेचा उगम कुठून झाला? भगवान परमात्म्याच्या शरणावरून. सगळी कथा सांगत नाही, थोडक्यामध्ये सांगतो. स्वर्गामध्ये ब्रह्मदेव वेदपठण करत होता. जवळच पार्वती माता आणि भगवान शंकर दोन्ही बसले होते. मोठा वारा सुटला आणि वारा सुटल्यानंतर पार्वतीच्या अंगावरली वस्त्र उडून गेली. ब्रह्मदेवाला काम उत्पन्न झाला. 33 कोटी देवांनी पाहिलं. त्याचं वीर्य खलन झालं. ते पृथ्वी तलावर पडलं. सगळे 33 कोटी देव पाहू लागले. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं 33 कोटी देवाकडे पाहिलं त्यावेळेस ब्रह्मदेव लाजेनं खजील झाला. सगळ्या देवांनी सर ठरवलं, 33 कोटी देवांनी ठरवलं ब्रह्मदेव हा बघा आणि जगन्माता पार्वतीचा अभिलाषी आहे. त्याला मोठं पातक लागलेलं आहे, त्याला मोठा दोष लागलेला आहे. याला दोषमुक्त करायचं म्हणून 80,000 ऋषी बोलवले. कोट्यावधी तीर्थ त्या ठिकाणी पाचारण केले. सगळे तीर्थ बोलवले आणि प्रत्येकाकडून थोडंसं पुण्य घेऊन ते पाण्यामध्ये पुण्य मिश्रित करून त्या पाण्यानं ब्रह्मदेवाला स्नान घातलं. ब्रह्मदेवाला दोषमुक्त करण्याकरता स्नान घातलं. स्नान घालत असताना ब्रह्मदेवाचा कमंडलू पाण्यानं भरला, छोटा कमंडलू. आणि कमंडलू भरल्यानंतर तो कमंडलू तसाच राहिला. पुढे भगवान परमात्मा बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले बरं का. आणि बळीच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. बळीनं दान दिलं बरं का. आणि बळी पाताळी घातला आणि त्याच्या दरबारामध्ये भगवान परमात्मा द्वारपाल म्हणून राहिले. रक्षपाळ बळीच्या द्वारी आणि भक्तीचा आभारी रिग्नपुरे जावया. म्हणजे राखे दावंडा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दाससेवकाचा होय साचा अंकित. बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्मा द्वारपालकी करू लागले. त्यावेळेस भगवान परमात्म्याचे विष्णू चरण, देवाचे चरण, देवाची मूर्ती आणि ब्रह्मदेवानं स्थापन केली. आणि त्या स्थापन केलेल्या मूर्तीच्या चरणावर साठलेल्या कमंडलूतलं पाणी सोडलं. ते पाणी सोडल्यामुळे काय झालं तात्या, ते पाणी अत्यंत पवित्र झालं. कारण का ते पाणी कुठून आलं होतं? भगवान परमात्म्याच्या चरणावरून ती वाहिलं होतं पाणी.
त्याचे 3 ओघ तयार झाले त्या पाण्याचे. त्याच्यामध्ये पहिला ओघ मंदाकिनी, दुसरा ओघ भोगावती बर का, आणि तिसरा जो ओघ होता ती गंगा. असे 3 ओघ झाले. आता गंगेचा उगम कुठून झाला? गंगा जाऊन समुद्राला मिळाली. ज्ञानोबराय सांगतात का पीडित पाप होता भोगित तिरीचे पाद समुद्रा मिळे आप गंगेचे जैसे. गंगेचं पाणी जाऊन कुठे मिळालं? समुद्राला. पण त्याचा उगम कुठून झाला? पाणी आलं कुठून? तर ते आणि पाणी आलं कुठून किंवा गंगेचा जन्म झाला कुठून याचं उत्तर नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. ते गंगेचा उगम भगवान परमात्म्याच्या चरणामधून झाला. तुकोबाऱ्या वर्णन करतात. आपली सकाळी काकडीची ओळ चलती ना, त्याच्यामध्ये उपमा द्यावी कवनी अंगा चरणी जन्मली पै गंगा 16 सहस्र रमा संग भोगा नित्य न भूती कामिनी. आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची. अरे गंगेचा उगम झाला भगवान परमात्म्याच्या चरणापासून. उपमा द्यावी कवनी अंगा चरणी जन्मली पै गंगा. गंगेचा उगम, गंगेचा जन्म भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणामधून झाला. तीर्थाचं मूळ कोण आहे? अरे तीर्थाचं मूळ भगवान परमात्मा, व्रताचं फळ भगवान परमात्मा. तुकोबाराय सांगतात तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ आणि ब्रह्म ते केवळ पंढरी. ते ब्रह्म कुठे आहे? पंढरी क्षेत्रामध्ये. तरी लोकांनी विचारलं महाराज कुठे आहे हो सांगा. कसं आलं सांगा बरं. ब्रह्म पंढरीला कसं आलं? तुकोबाराने सांगितलं ज्ञानोबारांना विचारा. ते हुशार आहे का चतुर आहे का अडाणी आहे? चतुर आहे. चतुरा तू मुलं लावण्याची मुकुट सकाळा म्हणे झाली तोची विठोबा. देव चतुर जाणून अंतर्वर्त कसे. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणे तुकिया बंधू चतुराचा राहो भावे तो पाहावं केला वेडा. आम्ही त्याला वेड केलं म्हणजे भावानं भक्तीने त्याला वेड केलं. चतुराचा राव आहे, चतुराचा राजा. इतका देव चतुर. तात्या एवढा हुशार मनुष्य कधी चुकल का? नाही चुकणार. एवढा चतुर देव चुकल का? मार्ग चुकल का? रस्ता चुकल का? नाही चुकणार. पण ज्ञानोबाराय म्हणले ते ब्रह्म मार्ग चुकलं, रस्ता चुकलं. ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले. ब्रह्म कुठे? ब्रह्म ते केवळ पंढरी. ब्रह्म पंढरी कुठं आहे? अभंगाचं पहिलं शब्द उभे चंद्र भागेती वर्णन करता. जया लुब्धल्या सहस्र 16. गोकुळात असताना 16,108 स्त्रिया ज्याला लुब्ध झाल्या, मोहल्या, त्यांना मोह झाला, त्या लुब्ध झाल्या बर का, ज्या आकर्षित झाल्या ते ब्रह्म गोकुळात. जया कामिनी लुब्धल्या सहस्र 16. कामिनी म्हणजे स्त्रिया. सुकुमार त्या दिव्य गोपिका बाळा. काही लहान होत्या, काही लहान वयाच्या होत्या, काही म्हाताऱ्या होत्या, काही तरुण होत्या. म्हणजे तिन्ही प्रकारच्या होत्या. तिन्ही प्रकारच्या गवळणी त्याला लुब्ध झाल्या, मोहित झाल्या. तरुण सुंदर रूप होतं त्याचं. त्याच्या रूपाचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, ज्ञानोबारांनी केलेलं आहे, तुकोबारांनी केलेलं आहे. तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणाले भगवान परमात्म्याचं रूप एवढं सुंदर आहे, त्या सुंदर रूपाला जर भर कशाने घातली असेल तर ती वैजयंती माळ. त्या 1 कोटी चंद्र आकाशामध्ये यावे आणि 1 कोटी चंद्राचा प्रकाश जेवढा पडावा तेवढा प्रकाश वैजयंती माळेचा होता. तुकोबाराय म्हणतात जया कामिनी लोभझाल्या सहस्र 16. सुकुमार गोपिका त्या दिव्य बाळा. शोभे मध्यभागी चंद्रकळा कोटी. रूपा मिनली साजिरी माळकंठी. ती वैजयंती माळ इतकी शोभून दिसत होती. त्या वैजयंती माळमुळे भगवान परमात्मा अति सुंदर दिसायचा. हे गोकुळातलं ब्रह्म, ते सगुण ब्रह्म. तुकोबाराय सांगतात पहिलं सावळे तेज पुंजाळ कैसे
श्री तुर्बिली साजिरी मोर पिसे हरे देखता दयाची ताप माया भजारे भजा यादवा योगी राया. गाते ते हे श्लोक आहेत गाते ते उभाराच्या गाते. तोच भगवान परमात्मा. पहिलं सावळे, पहिलं म्हणजे चंद्रभागेच्या पहिलं चिरावळ, पहिलं सावळे, सावळ आहे ते पहिलं सावळे. तेच भुंजाळ कैसे काय कांती आहे त्याची, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. इथपर्यंत वर्णन महाराजांनी केले. ते पण पहिलं तेरावर आहे. उभे चंद्रभागे कट धरुनिया, आपल्या हातामध्ये कंबळ धरली असं कट धरुनिया करी. काही काही प्रमाण ताते असे तुम्हाला पाठायचे प्रमाण. मग अशी अभंग झाला तर गटावर ठेवून प्रमाण तुकून करायचंय, तेही प्रमाण या प्रमाणे तुकोबाराय काय म्हणतात, करकटावरी ठेवून या असे बर का. एका हातामध्ये पद्म आहे तात्या, एका हातामध्ये पद्म आहे, तो असा असा ठेवलाय, आणि एका हातामध्ये शंख आहे, तो हात असा ठेवलेला आहे. बघा तुम्ही आणखी देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर बघा असं आहे. म्हणजे करकटावरी ठेवून या भागामध्ये तुकोबाराय काय म्हणतात, उभे चंद्रभागे ती कट धरून या करी, म्हणजे आपल्या हातामध्ये कंबर धरली अशी अशी दोन्ही भाग देवाकडे बघा. कट धरून या करी पाऊले गोजिरी विठेवरी शोभरी. पाऊल गोजिरी म्हणजे सुंदर पाऊल आहे. पाऊलचंही वर्णन तुकोबाराने केलंय काही गोंधळामध्ये. साजिरे सुकुमार कैसी पाऊले गोजिरी हो, कंठी तुळशी माळा उभी भिवरे चातिरी हो, तंत हिर्या ज्योती शंख चक्र बिरवे करी हो, अरिय भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरी हो, सुंदर मुख साजिरे मनोहर कुंडले गोमुंडी हो. सुंदर वर्णन केले, कान्होबारांनी वर्णन केले, तुकोबारांनी वर्णन केले, त्याच्या सुंदरपणाचं वर्णन केले. पाऊले सुंदर आहेत, समान आहेत आणि सुंदर आहेत, गोजिरे बर का. कसे गोजिरे पण का आलं, अरे कसल्याही माणसानं, कसल्याही झाडानं, कसल्याही मुळानं, कसल्याही पातकेनं जर त्या चरणावर जर मस्त ठेवलं तर उद्धार आहे, त्याला गोजिरे पण म्हणायचं. सुंदर पावले. बरं, सुंदरपणा दुसरा तुकोबाराने असा सांगितला की पायामध्ये वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. वाक्य आहेत, वाळे आहेत, पैंजण आहेत, त्याचं वर्णन आता भरपूर आहे, पण मी सगळं करत नाही. वर पितांबर धारण केलेलं आहे, पितांबर धारण केलेलं आहे, पिवळा पितांबर नाही का. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकाला, गरुडावर बैसोनी माझा कैवरी आला, पितांबर जण के आले हरी. कुठं इंद्रायणीच्या पहिले तीरावर. दोन्ही अभंग आहेत. एकदा तुकोबारामध्ये पहिलं सावळे त्याच्या भुंजाळ कैसे म्हणजे चंद्रभागेच्या पहिले तीरावर. या अभंगामध्ये निरंजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात पहिला आले हरी म्हणजे कुठं, इंद्रायणीच्या पहिले तीरावर. मला नेण्याकरता आले वैकुंठाला. पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडात्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंडलाच्या दीप्ती, तेजे लोपला गबसती, मेघ श्याम वरणारी, मूर्ती डोळस साजिरी, पितांबर झळके कैसा उजळलेल्या दाही दिशा. पितांबर झळकतोय महाराज, कमरेवर ठेवलेले दाही बोटात अंगठे. आणि मी नेहमी वर्णन करत असतो दशांगुली, अंगुली म्हणजे बोट, दशांगुली मुद्रिका माळ, वैजयंती माळ गळ्यामध्ये, दाही बोटात भगवान परमात्म्याच्या अंगठ्या आहेत, रत्नजडित अंगठ्या. बघायला गेलं तर गळ्यामध्ये बरं का किती माळा आहे तुळशीच्या, एक माळ नाही, आपल्या गळ्यात एकच माळ असते बरं का. पण भगवान परमात्म्याला आरती आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पदपंकज पादुका श्री मस्तकी, म्हणजे त्याच्या आवडीची वस्तू तुळशीची माळ, तुळस बरं का. त्या तुळशीच्या माळा किती गळ्यात घालाव्या, अरे माप नाही एवढ्या माळा गळ्यामध्ये घातल्या भगवान परमात्म्याला. तुळशी माळा घालून कंठी उभारी ठेवली जगजेठी, आवलो कोणी पुंडलिका दृष्टी असे भीमादंडी पंढरी, भक्ती मुक्ती द्यायच्या काम आहे. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, वैजयंती माळ आहे, मुकुट माता कोटी सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, मुकुटही तसाच आहे, कोटी सूर्याचा झल्लाळ, कोट्यावधी सूर्याचा प्रकाश जेवढा पडावा तेवढा मुकुटाचा प्रकाश आहे. इतका सुंदर परमात्मा. दंतओळी हे झल्लाळ, नेहमी सांगतो दाताच्या ओळी असे हिरे चमकावे असा, अशा आणि सुंदरपणाचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. पाऊले गोजिरी विठेवरी शोभली. आता रूप कसं आहे महाराज, अति सुंदर रूप आहे. तुकोबारांनी रूप आवडलं बरं महाराजांना, ते रूप आवडलं. कोण बोलतंय बाहेर, महाराज म्हणाले रूप आवडे आम्हाशी, पैसा जोडे ऋषिकेशी.
ते रूप आम्हाला विठीवरचं सगुण रूप आम्हाला आवडते. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे याची बघ नवजे माझ्या. आनंद झाला, आनंद झाला. पण छंद लागला. छंद लागण्याकरता महाराजांनी एक शब्द वापरला, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. त्याचा छंद माझ्या जीवा काया वाचा मने हेवा. संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. संचित म्हणजे पूर्वीचं पुण्य. संचित म्हणजे पूर्वीचं आनंद जन्माचं पुण्य. आपल्याला नरदेह प्राप्त झाला, पुण्यानं प्राप्त झाला. त्याचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. संचित मागे शुद्ध तुझं होते सांगाते. जे जे लोक मनुष्य देहाला आले त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. हे सामान्य लोक नाहीत, यांचा सामान्य अधिकार नाही. हे मोठे पुण्यवान आहेत जे मनुष्य देहाला आले ते. कारण का यांचं पूर्वीचं पुण्य भयंकर आहे, आम्हा पुण्य आहे. संचित मागे शुद्ध तुझं होते सांगाती. तेने तुझं वाचविले येरझाऱ्या हाती. आलासी येतवरी थोर पुण्य बहुती. आपण मनुष्य देहाला आलो, कशाने आलो? थोर पुण्यानं, शुद्ध पुण्यानं आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. जोडी हाती लागेल. जोडी म्हणजे नरशरीर आपल्या हाताला लागलं, नरदेह हाता आला तुझ्या. किंवा आणखीन एक महाराजांचा अभंग आहे, मोहन महाराज. बहुत जन्मांती जोडी लागली हाती. किंवा भरवे झालो आलो या जन्माशी. जोड जोडीली मनुष्य देहाशी. महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. नाटाच्या अभंगामध्ये महाराज सांगतात. म्हणजे मनुष्य देह प्राप्त होण्याकरता काय लागतं? पुण्य लागतं. पुण्याचा अर्थ पूर्वीचं संचित लागतं. ते संचित तुमच्या आमच्या पदरामध्ये आहे म्हणून आपण तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो. आता आणखीन संचित कशा कशाला लागते? तर त्या सत्यामध्ये येऊन कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा संचित लागतं, पुण्य लागतं. भजन करण्याकरता पुण्य लागतं. वारी करण्याकरता पुण्य लागतं. मगाशी सांगितलं मी की जन्मांतरीच्या पुण्य राशी आणि वारी त्याशी पदवीची. भजनामध्ये यायचं, कीर्तनामध्ये यायचं, याला सुद्धा पुण्य लागतं. मला तुकोबाराय म्हणले हा रस आनंदाचा. कीर्तन रस कसा आहे? आनंद देणारा आहे. हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग येथे पावेल. कोण भाग्यवान आहे त्याला इथला वाटा मिळेल. या कीर्तनाचा वाटा मिळेल, या भजनाचा वाटा मिळेल. त्याला ऐकण्यात येईल, त्याला म्हणण्यात येईल. त्याला भगवान परमात्म्याची भजन रूपी सेवा मिळेल. कोणीतरी भाग्यवान पाहिजे, त्याला भाग्य पाहिजे, त्याला भाग्य लागतं, त्याला पुण्य लागतं. तुकोबारांनी सांगितलं भाग्याशिवाय हे काम होत नाही. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित. आणि होईल करीत आला अधिकारी तो. भजनाचा अधिकारी कोण? आनंद जन्मापासून पुण्य करीत आलेला. आणि तो अधिकारी भजनाचा होतो. भगवान परमात्म्याच्या सेवेचा अधिकारी तो होतो. कोणालाही सेवा घडत नाही महाराज, त्याला पुण्य लागतं. महाराज म्हणतात माझ्या संचिताचा ठेवा चांगला होता. पूर्व पुण्य माझं भरपूर होतं, चांगलं होतं, शुद्ध होतं. संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. हे शरीर माझ्या हाती लागलं. पण ज्यावेळेस मला नरदेह प्राप्त झाला त्यावेळेस मला जीवाला कळून आलं. मनाला नाही बर का, मनाला नाही कळालं, जीवाला कळालं. कोळू आली जीवे मज माझी या भावी. माझ्या भावानं आणि माझ्या जीवानं मला असं कळून आलं. याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद दुसरा कुठला नाही. आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ मार्ग दुसरा कुठलाही नाही. भजन मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. हा वैकुंठाला जाणारा मार्ग आहे. रामकृष्ण कथा मार्ग वैकुंठाला जातो. कोणता? फक्त मुखांना रामकृष्ण हरी नामाचं भजन करणं. भजन करणं हा मार्ग कुठं गेला? वैकुंठाला. दिंडी ध्वजा, दिंडी म्हणजे विना बर का, विना. ध्वजा म्हणजे पताका. पताका 5 माग विनेकरी. आणि मध्यंतरी भजन चालू आहे वारकऱ्यांचं. हा रस्ता कुठं निघाला? वैकुंठाला. कोणत्या वैकुंठाला? 2 वैकुंठ आहेत. पंढरपूर सुद्धा त्यात 2 आहेत. एक औरंगाबाद जवळ पंढरपूर आहे आणि एक आपलं पंढरपूर आहे. 2 पंढरपूर आहेत. म्हणून तो कोवारीने आपण केला जो या गेला पंढरपूर. या पंढरपूरला जो गेला त्या नाही बर का.
औरंगाबाद पडल्या पंढरपूरला नाही. तो या गेला पंढरपुरा आणि यात्रा नमनी तो सुलभ माय पंढरी राणा पूर्वी खुणांतरीच्या महाराजांचा अभंग आहे बरं का. या पंढरपूर जसे पंढरपूर दोन आहे तसे वैकुंठ पण दोन आहे. वैकुंठ म्हणजे तुका म्हणे पेठ आणि भूमीवरी हे वैकुंठ. पंढरीला वैकुंठ नाव आहे बरोबर आहे. तुका म्हणे पेठ आणि भूमीवरी हे वैकुंठ म्हणजे मृत्यू लोकातलं वैकुंठ हे. आणि आणखीन एक वैकुंठ आहे ते वैकुंठ या सत्य लोकांच्या बाहेर आहे. त्या वैकुंठाचं मी वर्णन करत नाही. ते वैकुंठ दुसरं जिथं भगवान परमात्मा लक्ष्मी राहते आणि सगळे संत मंडळी एकत्र राहतात त्या वैकुंठ ते वैकुंठ वेगळं. आणि हे वैकुंठ मात्र त्या वैकुंठापेक्षा श्रेष्ठ वैकुंठ आहे. कारण का तिथं जसा भगवान परमात्मा तिथं जशी लक्ष्मी तिथं संत महात्मे तसं या वैकुंठामध्ये या पंढरीमध्ये भगवान परमात्मा लक्ष्मी गाई देव काही एकटा आला का हो. पंढरीमध्ये येत असताना देव काही एकटा आला का. अवघाणीला परिवार गोपी गोपाळांचा भार सगळंच घेऊन सगळं सहकुटुंब सहपरिवार देव पंढरी क्षेत्रामध्ये आला. म्हणजे हे सुद्धा वैकुंठ आहे बरं का. आणि या वैकुंठाला जाण्याकरता हा मार्ग आहे भक्ती मार्ग सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांमध्ये शहाणा तू धनी घेतोय. हे सुद्धा संचिताच पाहिजे भाग्यामध्ये पाहिजे. तुकोबारे म्हणतात बरं का माझ्या भाग्यामध्ये होतो म्हणून मला त्याचा छंद लागला बरं का. माझ्या भाग्यामध्ये होतं माझं पूर्वीचं संचित चांगलं होतं पुण्य चांगलं होतं म्हणून मला त्याच्या नामाचा छंद लागला. छंद या नामाचा घेतला मन झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला म्हणजे नामाचा छंद लागला. नामाचा छंद कोणाला लागला जिभेला लागला. तुकोबाराने सांगितलं नामाचा छंद कोणाला लागला तुकोबाराने तसं वर्णन केलेलं आहे. जिभे झाला चळ माझ्या जिभेला आता चळ सुटला म्हणजे चळ जिवे झाला छळ न राहे घटी कापड. एक पलभर सुद्धा माझी जीभ देवाच्या नामाशिवाय स्थिर राहत नाही. झोपेतून उठलो तरी रामकृष्ण हरी म्हणतच उठणार. हे कोणाला लागला चळ जिभेला. याची वसनावणी उठी आणि देव साठविला पोटी तुकोबाराय म्हणतात म्हणून देव मी पोटामध्ये साठवला. सतत एक पलभर सुद्धा माझी जिव्हा माझी वाचा देवाच्या नामाशिवाय शिल्लक राहत नाही स्थिर राहत नाही. सतत देवाचं नामस्मरण करतील सर्व काळ हाची दांता गोविंदाचे. हा छळ कोणाला लागला जिभेला. म्हणजे हा छंद कोणाला लागला जिभेला बरं का. मूर्ती पाण्याचा छंद कोणाला लागला डोळ्यात. हा छंद अनेक प्रकारचे महाराज. हा छंद चांगला पण छंद अनेक प्रकारचे बरं का. छंद तुकोबाराने दोन प्रकारचे सांगितले. एक पारमार्थिक छंद आणि दुसरा संसारिक छंद. आता संसारिक छंदामध्ये अनेक प्रकार आहेत. एक प्रकार नाही. कोणाला नाटकाचा छंद आहे कोणाला तमाशाचा छंद आहे कोणाला पिक्चरचा छंद आहे. त्याच्यामध्ये कोणाला हिंदी पिक्चर कोणी मराठी पिक्चर कोणी इंग्लिश पिक्चर बरं का. कोणाला टीव्हीचा छंद आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आलेलीच आहे बरोबर आहे का नाही. म्हाताऱ्या लोकांचा छंद वेगळा तरुणांचा छंद वेगळा लहान मुलांचा छंद वेगळा त्यांचं खेळणं वेगळं त्यांची छंद वेगळी. कोणाला कपड्याचा छंद आहे बरं का. कोणाला कशाचा छंद आहे कोणाला कशाचा छंद आहे. कोणाला जमिनी घेण्याचा छंद आहे कोणाला प्लॉटिंग घेण्याचा छंद आहे ते विकण्याचा छंद आहे पैसा कमावण्याचा. प्रत्येकाचे छंद वेगळे बरं का. कोणाला कशाचा छंद आहे. महाराज म्हणतात बहु या छंदाचे बहु असे जग नाही वाटू म्हणत त्यांच्या जगाला अनेक प्रकारचे छंद आहेत. एक छंद नाही पण सगळे छंद काही शाश्वत नाहीत नाशिवंत आहेत. आणि कथे छंद नाशिवंत. गोड एक आहे आविट गोविंद. पारमार्थिक छंद चांगला आहे आविट आहे. आविट गे माय भेटे ना जवळी आहे परी भेटे ना. आविट असा आणि कधी वीट नाही येणारा जो छंद आहे तो भजनाचा छंद आहे देवाचा आनंदाचा छंद आहे. बाकी सगळे छंद नाशिवंत आहेत. अविनाशी छंद एवढाच. आणि कथे छंद नाशिवंत. गोड एक आहे आविट गोविंद आणि कथे छंद नाशिवंत. बाकीचे सगळे छंद नाशिवंत आहेत. म्हणून हा छंद कधी लागतो पारमार्थिक छंद कधी लागतो. संसारातले छंद टाकल्याशिवाय तुकोबाराय सांगतात पारमार्थाचा छंद लागत नाही. पहिले संसारातले छंद टाकून द्यावे लागतात. ते टाकावं लागतं करावं लागतं. महाराजांनी ते सांगितले. आपल्या बुद्धीमध्ये काय भरलं संसार. तुकोबाराय म्हणले बाखाराची रीती आणि करा पोती सकळ. तुमच्या बुद्धिरूपी पोत्यामध्ये बाखार म्हणजे संसार भरलेला आहे.
तो संसार भरलेला बुद्धीमधून बाहेर काढा, त्या पोत्यातून बाहेर काढा, बुद्धिरूपी पोत्यातून संसार बाहेर काढा, मग परमार्थाचा माल आतमध्ये भरल्याशिवाय राहणार. पाखाराची रीती खराब होती, सगळे छंद नाशी म्हणतात, पण एक छंद तेवढा पारमार्थिक छंद चांगला. पारमार्थिक छंदामध्ये अनेक प्रकार आहेत. कोणाला पाठांतराचा छंद आहे, कोणाला काकड्याचा छंद आहे, कोणाला प्रवचनाचा छंद आहे, कोणाला कीर्तन ऐकण्याचा छंद आहे, कोणाला कीर्तन करण्याचा छंद आहे, कोणाला फटवाज वाजविण्याचा छंद आहे, कोणाला गायनाचा छंद आहे, कोणाला भारुडाचा छंद आहे, अनेक प्रकारचे छंद. पण हे सगळे छंद, या सगळ्या छंदापेक्षा चांगला छंद कोणता? भजनाचा छंद चांगला. भगवान परमात्म्याची सेवा हे छंद चांगला आहे. भगवान परमात्म्याचं रूप पाहणं, सुंदर रूप पाहणं हा छंद चांगला. त्याचं नामस्मरण करणं तो छंद चांगला. बर का? काया वाचा मनन त्याची सेवा करणं हा छंद चांगला. आणि तोच छंद तुकोबाराय म्हणतात मला लागला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. तुकोबारायला देवाचा छंद लागला होता. त्याच्यामध्ये काया वाचा मन कान डोळे मुख सगळे त्याच्यामध्ये इंद्रिय आहे. भांडाऱ्यावर तुकोबाराय बसायचे. छंद कशाचा होता? देवाचा. महाराजांनी आणोनिया मना अवघ्या धांडोळील्या पुन्हा आणि देखीला तो राणा पंढरपूर निवासी. देव पंढरपूर निवासी आहे, विठेवर आहे. तर तुकोबारायांनी पाहिला कुठून? भांडाऱ्यावर. ते मनामध्ये चिंतन केलं महाराज, त्याचं ध्यान केलं. आणोनिया मना अवघ्या धांडोळील्या खुणा. देवाच्या पायापासून अंगठ्यापासून ते मुकुटापर्यंत सगळ्या खुणा तुकोबारायांनी ध्यानात ठेवल्या होत्या. माझ्या खुणा मना पाशी ते या रशी बुडाली, ते या रशी बुडाली, ते या रशी बुडाली. महाराज म्हणजे देवाच्या खुणा माझ्या मनामध्ये, माझ्या मनाजवळ आहे. आणि त्या मनामध्ये ध्यान करून तुकोबारायांनी तिथं देव पाहिजे. कुठं? भांडारा. म्हणून महाराज सांगायचे, सतत लोकांना सांगायचे, तुका म्हणे माझे काया वाचा मन दुसरे ते ध्यान करीत नाही. माझं काया वाचा मन दुसरं ध्यानच करीत नाही. कुठलं ध्यान आहे? सुंदर ते उभे किंवा राहू आता याची ध्यान. डोळा मन, डोळ्याला तेच ध्यान आहे. डोळ्याला छंद तेच लागला. डोळ्याला काय आवडत होतं? मगाशी विषय झाला. आवडे हे रूप गोळजिरे सगुण पाहता आलो रूप डोळी आवडे. सुंदर रूप होतं, कुणालाही आवडणारच की. तुकोबारायांना काय सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते रूप आवडतं. तुकोबाराय तर एक मानव देहाला आलेले एक मोठे थोर व्यक्ती होते, महात्मा होते. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस भगवान परमात्मा कालियाचं मर्दन करण्याकरता कालियाच्या राज्यामध्ये गेले, त्या यमुनेच्या डोहाच्या खाली गेले, त्या राज्यामध्ये गेले, त्यावेळेस त्या कालियाच्या दोन बायका होत्या, नागिनी आणि पद्मिनी, दोन्ही सर्पिणी. त्यांनी त्या दोघींनी ज्यावेळेस देव पाहिला त्यावेळेस 7 दिवस बघत होते त्याच्याकडे. कुणाकडे? त्या देवाकडे 7 दिवस बघत होते. देवाला कमाल वाटले, म्हणले हे काय भानगड झाली? मी कालियाचं मर्दन करण्याकरता आलो आणि या दोघी जणी मला पाहतच राहतात 7 दिवस होऊन गेले. आपलं काम अधुरं राहणार म्हणून देवाने काय केलं? आपला हात त्यांच्या फाण्यावर फिरवला आणि मग त्या सावध झाल्या. नाही तर पाहतच होत्या. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. दिसतच हे रूप गोजिरे लहान आणि पाहता लोचन सुखावले. त्यांच्या डोळ्याला सुद्धा सुख झालं महाराज. कोणाच्या? नागिनी आणि पद्मिनी. तुकोबारायच्या डोळ्याला काय आनंद होणार नाही महाराज? रूप डोळिया कीर्ती श्रवणी पवाडी. कानाला कीर्ती. आता तात्या कीर्ती एक नाही महाराज, पवाडा एक नाही. तुम्हाला एक अभंग सांगतो, त्या सगळ्या अभंगामध्ये पूर्ण महाराज देवाची पवाडी आणि कीर्ती आलेली आहे. तुकोबारायांनी जगाला बजावून सांगितलं. आता लोक असे निघाले, वारकरी काय म्हणतात, तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नुसता देवाचा कळस जरी पाहिला तरी मोक्ष आहे, आपल्याला मुक्ती आहे, चारी मुक्ती प्राप्त होतात. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात जात असताना तुकोबाराय म्हणतात राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. यज्ञाचं पुण्य. आणखीन काय? चालिले ना वाटे गाऊन या जाता वाटे. जर गात गेलं भजन करत गेलं तर आपल्याला चालल्यासारखं वाटतं का? वाटत नाही. बरं का? महाराजांनी सांगितलं मोक्ष कधी प्राप्त होतो? इथून भजन करत गेल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर देवाचं दर्शन झाले. मोक्ष आहे का नाही? मुख्य नाम हाती मोक्ष अशी साक्ष पूर्वीची लोकांची साक्ष आहे. बरं का? पण मोक्ष आहे, मुख्य नाम हाती मोक्ष. मोक्ष प्राप्त होतं का नाही? पण जगामध्ये असे
काही भांडवल जन्माला आले पाखंडी लोक, नामानं कुठं मोक्ष मिळतात का म्हणतात. नाम म्हणता मोक्ष नाही, ऐसे उपदेशाला गर्दी काही, बधीर व्हावे त्याची ठाई, दुष्ट वचन ते वाक्य. तुकोबार म्हणजे ते जर सांगायला आला आपल्याकडं, नामानं मोक्ष प्राप्त होत नाही, तर आपल्या कानावर आपण हात ठेवावे, त्याचं ऐकूच नाही. नाम म्हणता मोक्ष नाही. नामानं जर मोक्ष मिळत नसता बर का, तर ज्ञानोबाने असं म्हणलेलं, ते देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि त्याने मुक्तिचारी. ऋषीमुनींनी देवाचं गायन केले, नामस्मरण केले, मुक्त झाले का नाही. मुनी मुक्त झाले, बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा असू लागतो. म्हणजे नामानं मोक्ष प्राप्त होते, पण नामानं मोक्ष मिळत नाही असं म्हणणारे जगामध्ये काही लोक आहेत. महाराज म्हणले त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अरे तुम्ही देवाचे पोवाडे बघा, जे हे पोवाडे गरजती, नाम प्रल्हादाच्या चित्ती, जळता बुडता गाती राखी हाती विषाची, हा पोवाडा आहे बरं का देवाचा. प्रमाण महाराजांचं 4 प्रमाणाचं प्रमाण आहे. मोहन महाराज प्रमाण किती आहे. जे हे पोवाडे गरजती, नाम प्रल्हादाच्या चित्ती, जळता बुडता घाती राखी हाती विषाची. आता एवढी कथा सांगायला अख्खं भागवत ऐकावं लागतं. एवढा मोठा पोवाडा आहे. आता आपल्याला म्हणताना कीर्तनामध्ये आपण प्रमाण म्हणून जातो, पण याची खरी जर व्याख्यान बघायचं गेली, याची खरी कथा जर बघायला गेलं तर भागवत ऐकावं लागतं. मोठा विषय तो, मोठी कथा आहे भक्त प्रल्हादाची. रक्षण केलं का नाही. हा पोवाडा कोणाचा आहे. देवाचा. बरोबर आहे. आणखीन एक प्रमाण दिले महाराजांनी बघा, जगी प्रसिद्ध हे बोली, नामे गणिका तारिली आणि काही उतारिली महादोषी चांडाळ. किती चांडाळ लोकांचा उद्धार केला, किती पापी लोकांचा उद्धार केला. अरे वेश्या गणिका, तिचा सुद्धा देवाने उद्धार केला. ही पोवाडाच आहे का नाही. ही देवाची कीर्ती आहे. महाराज देवाने केलेली कीर्ती आहे. जळमुडांचा सुद्धा, पाप्यांचा सुद्धा देवाने उद्धार केला. शिळेचा सुद्धा उद्धार केला. शिळा मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली, चालत चालत गेले, पाय शिळेला पाय लावला, शिळेची बाय तयार झाली. शिळेची मोठी शिळा होती, 5000 वर्ष पडली होती. ती आईला पडली होती, शापमुक्त झाली. पुन्हा शापमुक्त झाली. देवानं पाय लावला आणि ती शापमुक्त झाली, स्त्री झाली त्याची. म्हणजे शिळा होती, मनुष्य झाली, थोर कीर्ती वाकांगिली, लंका ध्वनी केली हनुमंत काशाने. म्हणजे ही सुद्धा पवड आहे का नाही, कीर्ती आहे का नाही, अशी देवाच्या कीर्ती. पण महाराज म्हणतात अशा कीर्त्या देवाच्या माझ्या कानाला गोड वाटतात. रूप डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडी, मस्तकान आवडे. फक्त देवाच्या आवडीच्या 2 वस्तू कोणत्या. एका भगवान परमात्म्याची कीर्ती ऐकणं आणि भगवान परमात्म्याचं रूप पाहणं, सुंदर रूप, त्या रूपाचं ध्यान करणं, रूप पाहणं. ही पहिली आवड तुकोबाराची. आणि दुसरी आवड त्याची कीर्ती ऐकणं. हे 2 आवडी तुकोबाराने सांगितल्या, पण एक नावड सांगितली. पण तुकोबारला काय आवडत नव्हतं. महाराजांना एवढंच आवडत नव्हतं काय, एकदा भगवान परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं का नाही, तिथून मस्तक बाहेर काढावं, अगर वर घ्यावं, हेच आवडत नव्हतं. मस्तका नावडे उठो पायावरून. माझ्या मस्तकाला असं आवडत नाही की देवाच्या पायावरून उठावर बाजूला हो, आवडतच नव्हतं महाराज. हे 2 आवडी आणि एक अनावड सांगितले. म्हणून महाराज सांगतात बरं का, रूपडोळी आवडी, कीर्ती श्रवणी पवाडे. आणखीन महाराजांची बरीच आपण काही कीर्तन ऐकावया भुलले श्रवण. महाराजांचाच अभंग आहे. हे कान भुलले, कशाला भुलले. कीर्तन ऐकण्याकरता. कीर्तन ऐकावया भुलले श्रवण आणि श्रीमुख लोचन देखावया, डोळ्याचे भुलले, ते देवाचं रूप पाहण्याकरता भुलले. म्हणून रूप डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडे, मस्तका नावडे उठो पायावरून. मस्तकाला सुद्धा, मस्तक म्हणजे भाळ म्हणजे कपाळ बरं का. कपाळाला असं आवडत नाही की देवाच्या पायावरून उठावून बाजूला हो. कारण का, ज्यावेळेस इंद्रियाचं भांडण झालं चालू, इंद्रियाचं भांडण चालू झालं, तुकोबाराची इंद्रिय भांडण करत होते. कशा करता, देवा करता. आपली इंद्रिय भांडण करतात खाण्यापिण्या करता. एवढा फरक आहे. तुकोबार सतत जीवा नामस्मरण करणारी, तुकोबाराची जीभ सतत नामस्मरण करणारी, त्या जिभेला या हाताने धरलं. जिभेनं म्हणली बाबा हाताला बोलायला लागली जीभ. अरे माझं नामस्मरण का बंद केलं. दुसरा हात गेला कानामध्ये शिरला. कानानं त्या हाताला सांगितलं माझं नामस्मरण ऐकायचं का बंद केलंस तू.
तुकोबारा म्हणजे माझ्या इंद्रियाशी लागले भांडण. मनतील कान रसना झाली. झाली म्हणजे तृप्त झाली कोण? कान तृप्त झाले आणि रसना म्हणजे जीभ तृप्त झाली. जीभ तृप्त झाली देवाचं नामस्मरण करून. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण बंदच नाही. म्हणून जीवा तृप्त झाली आणि मुखातून बाहेर पडलेलं नामस्मरण ऐकून ऐकून कान तृप्त झाले. म्हणजे कान एक इंद्रिय आहे आणि जीभ एक इंद्रिय आहे. 2 इंद्रिय झाले. इंद्रिय किती आहे सगळे? 10. 8 इंद्रिय उपाशी राहिली ना. मग कपाळ भांडायला लागलं जिभेला बर का. हात भांडायला लागले जिभेला. म्हणजे तुम्हालाच हारी सुखाचा वाटा मिळतो. तू नामस्मरण करते, तुझा आनंद आहे, तुझं चांगलं आहे बाबा. कानाला बोलले. काना म्हणले तू कानानं तुमचंही चांगलं आहे, तुम्हाला ऐकायला मिळतं, कीर्तन ऐकायला मिळतं. पण हात म्हणले आम्हाला काहीच मिळत नाही ना. पाय म्हणले आम्हाला काहीच मिळत नाही. माझे इंद्रियाशी लागले भांडण मनतील कान रसना झाली. करती तळमळ. आता तळमळ कोण करत होतं देवाच्या प्राप्ती करता? करती तळमळ हस्त. पाद म्हणजे पाय तळमळायला लागले, हात तळमळायला लागले आणि भाळ म्हणजे कपाळ तळमळायला लागलं. कपाळ का तळमळत होतं? कपाळाला वाटत होतं मी हे कपाळ माझं कधी भगवान परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी लीन होईल, कधी मला त्या चरणाची भेट होईल. कोण म्हणत होतं? कपाळ. आपल्या कपाळाला वाटत नाही तसं. आपण करंट्या कपाळाचे. कारण का मी म्हणत नाही, कोण म्हणतंय? करंटे कपाळ ज्याच्या नामानं ये वाचे सदैव सभागे तोची हरिरंगी नाचे. बरोबर आहे का नाही? करंट्या कपाळाची. कपाळी करंट नव्हतं. त्या कपाळाला वाटत होतं की हरिसुखाचा वाटा मला कधी प्राप्त होईल. असं इंद्रियाचं भांडण लागलं. आणि मग पुढं झालं काय तर महाराज म्हणले रूप डोळी आवडी कीर्तन ऐकावया भुलले श्रवण आणि श्रीमुख लोचन डोकाया देखावया. म्हणजे डोळे भुलले ते देवाला पाहण्याकरता भुलले, कान भुलले ते ऐकण्याकरता भुलले. बरं का. मग महाराज म्हणजे आता राहिलेच काय? रूप डोळी आवडे कीर्ती श्रवणी पवाडी मस्तका नावडे उठो पायावरून. आता मस्तकाला माझ्या कपाळाला वाटते की देवाच्या पायावर उठूच नाही, बाजूला होऊच नाही. बरं का. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा त्याच्या नामाचं महत्व सांगतात. तुका म्हणे नाम म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम हरे भ्रवश्रम हा उच्चारिता वासेशी. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं. नाम कसं आहे? मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम कसं आहे? चांगलं आहे. नाम चांगले माझे कंठी. नाम कसं आहे? सार आहे. नाम साराचेही सार आणि शरणागत यमकिंकर. आणखी एक प्रमाणे महाराजांचं सर्व साधनाचे सार भवसिंधू. नाम कसं आहे? जुनाट आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम जुनाट आहे. नाम गगनापेक्षा मोठं आहे. नाम मंगल आहे. नाम पवित्र आहे. नाचती आनंद पवित्र कल्लोळी. नाचती आनंद पवित्र. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. देवाचं गाणं देवाचं नामस्मरण हे पवित्र आहे. गंगेपेक्षाही पवित्र आहे. तो ज्ञानोबा सांगतात किती पवित्र आहे. गंगोदकाहुनी निके आणि गोडी अमृत झाले पिके. बरं गंगेपेक्षा पवित्रच नाही तर नाम गोड सुद्धा आहे. नाम गोड पुरे गोड सकळही किंवा जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास नाम गोडही आहे. त्या नामाचे 3 फायदे सांगितले. तुका म्हणे नाम ज्याचे ज्याचं हे नाम आहे विठ्ठल पांडुरंग हरी केशव हे ज्याचे नाम आहे ज्याचे ते नाम काय करतं? नाश करतं. कशाचा? 3 वस्तूचा. आता एक झंडूबामची बाटली. झंडूबाम 40 रुपयाची बाटली. फायदे किती? सर्दी पळून जाते. पुन्हा खोकला थांबतो. खोकला कधी येत नाही. डोकेदुखी थांबते. किती फायदे? एक झंडूबाम 3 काम. बरोबर आहे नाही? तसं भगवान परमात्म्याचं नाम आहे. या नामानं 3 फायदे सांगितले. पहिला फायदा कामाचा नाश आहे. अंतकरणातल्या इच्छेचा नाश आहे.
अंतकरणातल्या वासनेचा नाश आहे. तुकोबाराय म्हणले त्याच्याशिवाय मी त्याला शहाणा म्हणणारच नाही, त्याच्याशिवाय मी त्याला शहाणा म्हणणार नाही. तुम्हाला थोडस आणखी 2 मिनिटाचा विषय सांगतो बरं का. आपली अंतकरण वृत्ती जी आहे का नाही, अंतकरण वृत्ती बरं का, त्या अंतकरण नावाच्या वृत्तीला 2 पोर आहे. तुकोबाराय सर्वाद्यामध्ये सांगतात, सर्वात आहे तुकोबाराच्या गाथ्यामध्ये, ऐका गाये भाई सर्वदा सांगतो काही, येथे नाडेल माई दोघा पुत्राची. माई म्हणजे आई किंवा माय, 2 मुलाची आई. 2 मुलाची आई कोण आहे? अंतकरण वृत्ती, आपल्या अंतकरणाची वृत्ती. तिला पोरं किती? 2. पहिला पोरगा काम, दुसरा क्रोध. पण आई का नाही गरीब आहे, अंतकरण वृत्ती म्हणजे गरीब आई आहे. तिचा मालक मेलेला आहे, म्हणजे पोरायचा बाप मेलेला आहे बरं का. आणि त्याच्यामुळे ही पोरं काय करतात, पोरं निघाली पेताळी, काम आणि क्रोध. 2 पोरं, अंतकरण वृत्तीचे 2 पोरं पेताळी निघाली, जुगारी निघाली. आईजवळ पैसे नसायचे, मग ह्यानं येऊ एकदा दुपारी आईला पैसे मागावे, पैसे नाही म्हणजे आईला मारावं, शिव्या द्याव्या, पैसे थोडे बहुत घेऊन जावे. पुन्हा दुसरा येणार, त्यानं आईला शिव्या द्यायच्या, त्यानं आईला मारायचं. म्हणजे ते आईची का नाही विटंबना करून टाकली. तसं या काम आणि क्रोधाने या अंतकरण वृत्तीची विटंबना केली. अंतकरण वृत्ती जाग्यावर स्थिर ठेवलीच नाही. कधी काम त्रास देतो तर कधी क्रोध त्रास देतो, कधी काम त्रास देतो तर कधी क्रोध त्रास देतो. महाराजांनी सांगितलं हात उंचावर, या दोन्ही पैकी एक जर नाही मारला ते करती तिची विटंबना. अवघ्या प्रसिद्ध जना, हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत नाही कोण? काम आणि क्रोध. ज्ञानोबाचं व्याख्यान बघा कसं आहे. तरी हे काम क्रोधोपायी जायचे कपेची साठवणं नाही, ऐसे कृतांतच्या ठाई मारी जाते. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे माग मारकचे, म्हणजे जगामध्ये श्रेष्ठ आहे, अजिंक्य आहे. तुकोबाराय म्हणजे या दोन्ही पैकी एक जर नाही मारला तो शहाणा नाही, त्याला शहाणा मारायचंच नाही. एक तर काम मारावं लागल तर तो शहाणा, तो काम नाही मारला तर क्रोध तरी मारावा लागल, मग तो शहाणा. अवघ्या प्रसिद्ध जना एक न मारिता शहाणा तो जाना सुख न भवे. मग त्याला सुख कधी लागणारच नाही. दोन्ही नाही मारले किंवा दोन्ही पैकी एक जरी नाही मारला तरी त्याला सुख कधी लागणार नाही. त्याची अंतकरण वृत्ती देवाच्या चरणाच्या ठिकाणी कधी होणार नाही. ती 2 मोठे अजिंक्य जगतामध्ये, ते कुठे राहतात? अंतकरणामध्ये बरं का. आता ज्ञानोबारायचं पुढलं व्याख्यान आहे का, हे जीविताचे वैरी म्हणून या. ज्ञानोबाराय सांगतात हे वैरी कुणाचे? आपल्या या जीवाला बरं का अधोगतीला नेणारे हे 2 वैरी. कोण? काम आणि क्रोध. हे जीविताचे वैरी म्हणून या बरं का. शांती साध्वी नागविली, मग माया मांगी शृंगारिली, ते कर्मी विटाळविली 7 धोरणे. मोठ्या मोठ्याला त्रास दिला काम क्रोधाने. पराशराला त्रास दिला नाही का? इंद्राला त्रास दिला नाही का काम क्रोधाने? ब्रह्मदेवाला त्रास दिला नाही का? मगाशी मी पहिला विषय आपला ब्रह्मदेवाचा झाला. पार्वती मातेला पाहून त्याचं वीर्य फलन झालं आणि काम निर्माण झालं. हे मोठ्या मोठ्याची ही दशा आहे. मग महाराज सांगतात हे काम क्रोध जगामध्ये अजिंक्य आहे. इंद्राला सोडलं नाही, भगवान शंकराला सोडलं नाही, विष्णूला सोडलं नाही, ब्रह्मदेवाला सोडलं नाही. अख्या जगामध्ये अजिंक्य आहे ते महाराज. असला शृंग ऋषी तो सुद्धा बोलला का नाही? तपसा माझी जगी येती बरं का. तो जन्मला मृगीचे पोटी, म्हणजे शृंगी ऋषीचा जन्म कुठे झाला? हरणीच्या पोटातून. मग त्याला कुठे आणलं होतं? यज्ञ करण्याकरता अयोध्येला, बरोबर आहे का नाही? ते लागलं की बायाच्या बरोबर नाचायला. ते स्वर्गातले अप्सरा आणल्या होत्या ना, त्याच्याबरोबर ते अप्सरा बरोबर तू त्याला काम निर्माण झाला, उत्पन्न झाला, तू नाचू लागला. म्हणजे कामातून कुठेही सुटला नाही. त्याच्यापासून चुकले फक्त 4 जण, शोक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी याला नाही वाटत. थट्टेपासून चुकले 4 जण, शोक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी याला नाही वाटा बरं का. हे 4 जण चुकले, बाकी जगाला काम क्रोधाने त्रास दिला. हे मरते कशानं? तुकोबाराने मारले. तुकोबारा म्हणले भजित हे केले खळ तो विटाळ निवारी देवा, मी काम आणि क्रोध मारूनच टाकले. तुकोबाराने काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. काही ठिकाणी तुकोबाराय बंदीखाने घातलं म्हणतात, तर काही ठिकाणी महाराजांचे असे प्रमाण आहेत की काम भजित हे केले खळ तो विटाळ निवारी. विटाळ कधी लागतो? मेल्यानंतर का बोलत? काम क्रोध मारले आणि त्याचा विटाळ लागला तुकोबारायला. तुकोबारायला देवाला आता माझा विटाळ तू फेड बाबा. कारण का
जगामध्ये दुश्मन असणारे, जीविताचे वैरी असणारे काम आणि क्रोध मी खलास करून टाकले. क्रोध खलास केला, मंबाजीनं मारलं, पण क्रोध आला नाही, पुन्हा जवळ क्रोध आला नाही. काम संपवला, मंबाजीनं वेशा पाठवली पांढऱ्या डोंगरावर शीलभ्रष्ट करण्याकरता, पण कामच मारल्यामुळे इच्छाच संपली, इच्छाच शिल्लक राहिली नाही. म्हणून महाराज म्हणतात की कशामुळे घडलं येईल हे भगवान परमात्म्याच्या नामात. तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम, क्रोधाचा नाश होतो, कामाचा नाश होतो. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला संसार. कोणता संसार? संसार 6 प्रकारचे: मनरूपी संसार, देहरूपी संसार, वासनारूपी संसार. आज आपलं कुटुंब जे आहे तो सुद्धा संसारच आहे का नाही? आपले मुलं मुली, बायका पोरं, आई वडील, हे सुद्धा संसार आहे का नाही? कसा काय चाललंय तुझ्या संसाराचा गाडा? चांगला आहे, छान आहे, सगळे आनंदित आहे. संसार 6 प्रकारचे, पण सगळ्यात भयावह असणारा संसार म्हणजे जन्ममरण संसार. त्या जन्ममरण संसाराचा ऱ्हास कशाने होतो? तर फक्त भगवंताच्या नामाने. म्हणून महाराज नामरूपी घोड्यावर बसले. महाराज कोणत्या घोड्यावर बसले? नामरूपी. हरिनामाचा शस्त्र घोडा, शस्त्र हरिनामाचंच, आणि घोडा सुद्धा हरिनामाचा. हरिनामाचा शस्त्र घोडा संसार गाडा छेदिला. आणि मग महाराजांनी जन्ममरणाचा गाडा छेदून टाकला, जन्ममरण संसार संपवला. बर का? पुन्हा महाराज जन्माला आले नाही. तो का पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. पण महाराज नुसते चालत गेले नाहीत किंवा गप्प बसून गेले नाहीत, गात गेले, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत गेले. त्या नामाचं महत्व तुकोबा आणि शेवटच्या नामाने सांगितले. तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम, हरे भव शर्म उच्चारिता वाचेसी. म्हणून त्याचा छंद माझ्या जीवा, काया वाचा म्हणे हेवा. बर का? संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. ज्ञानेश्वर